कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय, आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे, त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे, तुम्हाला सन्मान पत्र दिलं. देवेंद्रजीचं सही आहे त्याच्यावर. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री, कर्ज माफीचे प्रमाणपत्र हे माझ्याजवळ आहे. अनिल मधुकर मानकर, माफच नाही झालं, तो चक्रा मारून आला. कारण काय झालं माहित आहे काय, फडणवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती, आपण आलो, मग तुम्ही होते मंत्री, मी मंत्री होतो त्याच्यामध्ये राज्यमंत्री, तेव्हा आपण महात्मा फुले काढली. मग आपण दोघांना काय केलं माहित आहे काय, हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली होती बा योजना, मग त्याच्या आले काही आपण पैसे दिले नाही. तुमचं राजकारण आपल्या लोकांचं, आपण मोठे बदमाश लोक आहे. आणि मग आपण काय केलं, हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली शिवाजी महाराज योजना, त्याच्यात काही तरतूद केली नाही कर्जमाफीची, आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही. आता दोघंही मेले ना, महात्मा फुलेवाल्याला पुरेवाल्याला पैसे भेटले, तुम्हाला प्रतापराव खरं आहे ना, हे 25% लोकांना पैसे भेटले नाही. तुम्ही आता हवामान, तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे, माल्यावर काही बंधन नाही आहे, काही विषय नाही आपला. जय रामकृष्ण हरी. तुम्ही खरं म्हणाले घबरवता, मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही, वांदा होऊन तुमचा. आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित असेल, तुम्ही हिंगणघाट मधून आले अध्यक्ष महोदय, 25% लोकांना ना महात्मा फुले भेटली ना शिवाजी महाराज भेटली. आता काय झालं, तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा, तुम्ही तलवार घेऊन उभे आहात, हम नाही देंगे पैसे. बँकवाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही, तो म्हणते प्रमाणपत्र भेटलं ना मला, मुख्यमंत्र्याची सही आहे ना, माफ झालं ना. तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद या मानकरचे. अरे पैसे नाही आले तुझे, तुझं यादीत नाव आहे पण पैसे आले नाही. त्याच्यामुळे काय झालं अध्यक्ष महोदय, नीलचा दाखला भेटला नाही, दुसरं कर्ज भेटलं नाही, कुठं जाऊ, तुम्ही 4 रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे. पाप आहे ना, हे भरा लागल. तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ, तर भरल्याशिवाय राहत नाही. खाली तो अतिरेक तो कहीं का खत्म होता, वो नहीं रह सकता. यावर निर्णय थे. तुम्ही 50% म्हटलं होतं अधिक, रेग्युलर कर्ज भरणारे कुठे साहेब आलेच नाही, हे द्यावं लागल. आपण चांगले निर्णय घेतले सरकारनं, आम्ही त्याच्याबद्दल बिलकुल 10,000 1998चा, तो पहिले 45,000चा, मग तो आता वाजवली बेल. अपक्षमध्ये तर आम्ही एकटाच बोलणार, तुमचं असंच आहे. म्हणजे जसं सामान्य माणसावर पुरा अधिवेशन मध्ये तुम्ही बोलू द्यायचं नियोजन आज करणं सर्वांचं सर्वांनी बोललं पाहिजे. कायदा हा गरीबासाठीचा आहे अध्यक्ष महोदय, बड़े लोगों के लिए कायदा नहीं है, वो तो रास्ता निकाल ही देता है, काही विषय नाही आहे. आणि मग अध्यक्ष महोदय माझं काय म्हणणं आहे का, तर काय म्हटलं होतं मी का, या सगळ्याच्या मध्ये अध्यक्ष महोदय आता एक फायनान्स कोणती पतसंस्था आहे अध्यक्ष महोदय, हे अक्कलकोटची आहे. यानं 2014 मध्ये 33 लाख घेतलं, 9 वर्ष झाले 90 लाख काढलं, 90 लाख. त्याचं घरच जप्त करून टाकलं. फायनान्स कंपनीवाले तर कोणाचं ऐकत नाही, चलता चलता गाडी उचलून टाकतं. बीजेपीचा असू दे का, काँग्रेस असू दे का, अजितदादाचा असू दे का, जयेंद्र पाटलाचा असू दे, चल चल गाडी वापस दे. काही त्याला नियमच नाही आहे. कलेक्टरला विचारा तो हमारे हाथ में नहीं है बोलते, वो फायनान्स वाले है बोलते, म्हणजे पाकिस्तान से आहे क्या हो. विरोधी पक्षच राहणार नाही अशी अवस्था वाटतं. कदाचित ते जबाबदारी आमच्यावर येऊ शकतं. अध्यक्ष महोदय, विद्युतचा जर आपण विचार केला तर तुम्ही आम्ही सगळे ग्रामीण भागात आहे. लाईन आपण 12-24 घंट्याचं बिल देतो, पण लाईन 8च घंटे भेटते. दादा ऊर्जा मंत्री होते, देवेंद्रजी पण ऊर्जा मंत्री होते, टोपे साहेब पण ऊर्जा मंत्री होते, ते आताच बोलले 24 घंटेचं बिल कसं घेताय तुम्ही. विद्युत तर 8च घंटे देता ना. म्हणजे हा सरासरी अत्याचार शेतकऱ्यावर आपण सगळे पक्ष मिळून करत असतो, हे थांबवलं पाहिजे अध्यक्ष महोदय. बिल जर पूर्ण 24 तासात येतं तर 8 घंटे लाईन का देताय अध्यक्ष महोदय. रात्रीची लाईन नाही अध्यक्ष महोदय,
रात्री शेतामध्ये जाणं, रात्रीची लाईट येतं, रात्री कसं जायचं हा मोठे प्रश्न सध्या आहे. आपण अपघाताचा जर आकडा घेतला अध्यक्ष महोदय, अपघाती स्थळ तारं जे आम्ही अध्यक्ष महोदय पाहतोय का एखादा शेतकरी जर ट्रॅक्टर घेऊन आपल्या शेतात चालू शकत नाही, पूर्ण झोल घेतली आहे तारेनं अध्यक्ष महोदय. तुम्हाला माहित आहे, तुम्ही जर काही शेतामध्ये काही गावामध्ये जर फिरले तुम्ही अध्यक्ष महोदय तर घरावरून हातावर तार लागल्या जातं. हजारो लोक मृत्युमुखी पावले. जेवढे धर्माच्या नावानं मेले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त या व्यवस्थेनं वारले अध्यक्ष महोदय. माझ्या मतदारसंघातला किटुकले नावाचा आमचा ग्रस्त सकाळी 6 वाजता जेव्हा शेतात गेला अध्यक्ष महोदय, 11 केव्हीचा करंट त्या अर्थिंगला लागला आणि अर्थिंगले लागल्यानंतर त्याला माहित नाही अध्यक्ष महोदय, सकाळी 7 वाजता विद्युत विभागाने त्याचा खून केला अध्यक्ष महोदय. ना अधिकाऱ्यावर कारवाई आहे, कुठं आहे, कोणाचा अंकुश आहे अध्यक्ष महोदय? राम कदम नवीन सभागृह अध्यक्ष महोदय, जागेवर बसा, जागेवर बसा. वैभव नाईक जागेवर बसा. आणि जयेंद्र पाटील सारखे ज्येष्ठ सभासद असे करत असाल तर कसं होईल? जागेवर बसा. जितेंद्र आव्हाड. अध्यक्ष महोदय, या घटनेकडे कुठेतरी जबाबदारी फीस केली पाहिजे ना. ज्याच्या एरियामध्ये हे सगळ्या घटना होते त्या अधिकाऱ्यावर कुठं कारवाई होत नाही. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचं 5 लाखाचं 4 लाखाचं मदत केली का तुम्ही? त्या इतका स्वस्त केला गरीबाचा मृत्यू तुम्ही, 4 लाख दिले म्हणजे विषय संपला तुमचा. आमदार खासदाराचं पोरग मरत नाही म्हणून आपण त्याच्या व्यथा ऐकून घेत नाही असं मला वाटतं. ते मतदाराचं पोरग मरते ना म्हणून तुम्हाला काही कदर नाही असं आहे. सत्ता चालवताना ह्या सगळ्या गोष्टी घोषणा करत असताना यावर विचार करावा लागतं. छत्रपती शिवराय शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले सुद्धा हात लागू नये या विचारानं राज्य चालवत होते, म्हणून निवड छत्रपतीचं नाव घेऊन थोडं चालतं अध्यक्ष महोदय. म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय का आपण सूचना ह्या तातडीनं दिल्या पाहिजे. मंत्री महोदयाकडून ह्या आम्हाला उत्तर आलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, काही वेळेस आपण पाहतोय, पहिले एक जाहिरात पाहत होतो आम्ही अध्यक्ष महोदय, अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिरात याची अध्यक्ष महोदय. आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे, दूध नाही जहर पिता इंडिया. अध्यक्ष महोदय, जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते, दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय, आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते. अध्यक्ष महोदय, इकडे सभागृह चालूच आहे, आपसात बोलू नका. तुमचं काही अजून वजन सभागृहामध्ये त्या सदस्यावर पडलेलं दिसत नाही. जयंत पाटील साहेब. आणि एक तर ते तुम्हाला जयंत पाटील साहेब वारंवार सदस्य अभ्यासून घेत आहे. आव्हाड साहेब सारखे, जितेंद्र भाऊ आव्हाड, जयेंद्र पाटील सदस्य जर आमच्या भाषणामध्ये तुम्ही असा असाल तर आम्हाला तुमच्यावर चौकशी लावावी लागेल. साहेब या इकडे. जयंत पाटील साहेब इकडे या. इकडे बसा. आसनावर बसा म्हटलं मी. तुम्ही चुकीचा अर्थ लावू नका गुलाबराव. चौकशीने घाबरून ते तिकडे जातोय. बरं, धन्यवाद. किमान काही कोणाला ना कोणाला घाबरवत आहे. अध्यक्ष महोदय, 14 करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण 64 करोड लिटर दूध आपण विकतो. मग हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय? एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालोय, कुठं पैसे खायचं अध्यक्ष महोदय? हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, WHO म्हणतंय, त्यांनी चेतावणी दिली आपल्याला. आपण जर हे भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष महोदय तर 87% लोकांना कॅन्सर होऊ शकतं. आताच टोपे साहेबांना सांगितलं का कॅन्सरच्या रुग्णाला वेटिंग मध्ये राहावं लागते. तुम्हाला आम्हाला होत नाही कारण आम्ही चांगलं खातो अध्यक्ष महोदय. व्हिटॅमिन घेतोय, प्रोटीन खातोय, गरीबाला ते भेटत नाही. तुम्हाला थोडंसं आजार गिजार लवकर होत नाही, पण गरीबाले मात्र लवकर होतं अध्यक्ष महोदय. याचे परिणाम जर अध्यक्ष महोदय जर आपण पाहिले तर आज धर्मजातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातं गुलाबराव, कि हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है. खतरे में तो दूध के वजह से आ रहा है भैया. लोक धर्मापेक्षा, जाती धर्माच्या भानगडीपेक्षा
ह्या भेसळयुक्त दुधानं जास्त मरणार आहे. कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झेंडा घेऊन भांडणार? भगवा, हिरवा, निळा, तिरंगा झेंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव. आणि तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसात, धनंजयजी तुम्ही आम्ही सगळेजण झर ओकत असतो. कधी जातीच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं, कधी मंदिराच्या नावानं, कधी मस्जिदीच्या नावानं. ही जहर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का याच्यात हिंदू मरत नाही का? याच्यात मुसलमान मरत नाही? अब्बू आझमीजी, या मुसलमान मी मरताय, हिंदू मी मरताय, याच्यावर लक्ष नाही. पैसे भेटते ना अंदरून, पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय. मग भेसळयुक्त दूध जाते कसं? कोण हरामखोर आहे तो? अध्यक्ष महोदय, आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही? ते अधिकारी काय पैसे घ्यायसाठी आहे? आमचं मंत्रिमंडळातला मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे? का लक्ष देत नाही? तुमचे ऐकून भेसळयुक्त दूध थांबवू शकत नाही तुम्ही? कशाला सभागृह ठेवलं? हे काय गरज आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून यावर लक्ष. याच्यामुळे शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गाईचं म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करतं, त्याचे भावे पडले. आणि एका मिनिटात दूध तयार करणारा आमचा तो नालायक माणूस ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय. एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय, जेवढं राज्याचं बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आम्ही पाहतो देश पातळीवर. तुम्ही किती योजना आणल्यापेक्षा याच्यापेक्षा तुम्ही तलवार घेऊन कशी उभी आहे ते पहिले पहा. सरकार कोणाचं असू द्या, पण ह्या गोष्टी बोलावं लागल. याच्यासाठी आपल्याला समोर यावं लागेल अध्यक्ष महोदय. आपण जर या गोष्टीत लक्ष दिलं नाही अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं येणारा काळ आमच्या सामान्य माणसासाठी अत्यंत वाईट राहणार आहे. आणि मला वाटतं या भेसळमध्ये आपण कुठेतरी एक चांगला निर्णय, कुठेतरी मिलिटरी अधिक काय करता येईल, चांगले लोक पाहिणं. कारण ही काही भाषणापुरता मर्यादित विषय नाही आहे. कारण ज्याच्या घरी आजार होतं ना अध्यक्ष महोदय, त्याचं त्याला माहीत असतं काय पुरं कुटुंब बर्बाद होऊन जातं अध्यक्ष महोदय. तुम्ही किती काय 5 लाख जाहीर करा, 10 लाख जाहीर करा, 25-25 लाख रुपये. एकतर डॉक्टरचा आपण पाहतोय अध्यक्ष महोदय, डॉक्टरना MRI चे किती पैसे घ्याव, काही निर्बंध नाही आपल्याकडे. त्यांना एक्सरेचे किती पैसे घ्याव, काही निर्बंध नाही आहे. निर्बंध घालावं नाही लागन. एक MRI वाला 10,000 घेतं, दुसरा 5,000 घेतं, तिसरा 3,000 मध्ये करून घेतं. काय पद्धत आहे ही? त्याला निर्बंध घालावं लागेल अध्यक्ष महोदय. डॉक्टरची फी पाहिलं तर त्याच्यापेक्षा हाल आहे. शस्त्रक्रियावर तिथेही कुठं आपण काही सांगत नाही. मग एका प्रकारची शस्त्रक्रिया असन किंवा थोडी व्यापकता वाढवून त्याला कुठं बंधनं घालणार नाही. पण लुटासाठी ठेवले काय? तुम्ही लागन तशी लूट करायची असं म्हणायचंय का तुम्हाला? अध्यक्ष महोदय, यावर गरीबाचं जे काही आम्ही पाहतोय, मरण गरीबाचं होतं. तुम्हाला आम्हाला पैसे सरकार देतं. एखाद्या आमदाराच्या पोटाचं ऑपरेशन म्हटलं, एक बिल टाकलं का सरकार त्याला पैसे देतं. पण सामान्य माणसाला कुठे देत आहे? 5 लाख रुपये आपण देतोय, मान्य आहे. आणि आमदाराला 50 लाखाचा खर्च असलो देत नाही. अधिकाऱ्याला 1 करोड आला तरी देतो. पण गरीबाले कितीपर्यंत आहे? 5 लाखाच्या वर नाही. म्हणजे मला तर हे समजतच नाही आहे. साधी गोष्ट पाहिली मी, शिवभोजन थाली पाहिली. शिवभोजन थालीमध्ये भेदभाव करताय तुम्ही. शहरातल्या लोकांना 50 रुपयाचं अनुदान. अध्यक्ष महोदय, हे थोडं यांचं थांबवा ना अध्यक्ष महोदय. मला हे सगळं इतकी मोठी चर्चा सुरू आहे. आदित्यजी ठाकरे, हे जाधव साहेब, वायकर, हे शिवसेनेचे लोक एवढी आपसात चर्चा करत आहे का अध्यक्ष महोदय? मला ऐकायला माझं यांच्यापर्यंत जात नाही. सभागृहात आहे का सभागृहाच्या बाहेर बसले आहे हे ते अजूनही बोलतच आहेत. तुम्ही सांगितल्यावर तुमचा प्रभावच पडत नाही अध्यक्ष महोदय. तुम्ही सांगा यांना, आपसात बोलता येत नसतं. हे काय तुम्ही काय जुगार अड्ड्यावर बसले आहे का? हे बोला अध्यक्ष महोदय, हे आपसात बोलणं कसं काय शक्य? एक तर आम्ही तिकडे बसलो होतो, तिथून इकडे आणलं, असं करत करत हा इकडे न्यायचा तुमचा विचार आहे. म्हणजे आम्ही तिथं मी 4 वेळेस निवडून आलोय. बोला खडू साहेब, बोला माझ्याकडे बोला. अध्यक्ष महोदय, आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय, तर आता भेदभाव कसा आहे बघा. गरीब आणि अमीर,
ग्रामीण आणि शहर अध्यक्ष महोदय, आता शिवभोजनची थाली 50 रुपये अनुदान शहरवाल्याले आणि ग्रामीणवाल्याले 40 रुपये, याचं पोट नाही आहे का? प्रश्न 10 रुपयाचा नाही आहे, प्रश्न मान सन्मानाचा आहे, भेदभावचा आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे ही जी भूमिका आहे सरकारची, दादा याच्यावर लक्ष द्या तुम्ही थोडस. का 50 रुपये थाली शहरवाल्याले आणि ग्रामीणवाल्याला 40 रुपये काऊन? हे असं का? ग्रामीण तुम्हाला मत नाही पाहिजे का गुलाबराव? ग्रामीण भागातल्या लोकांचे नाही पाहिजे तर सांगा ना जाहीर, आम्ही तसंच निवडून येतो म्हणून. मग घरामध्ये तसंच करताय तुम्ही. 2.5 लाख शहरवाल्याले, 1.25 लाख गाववाल्याले. हे काय? तुम पाणी पुरवठा मंत्री है, 175 लीटर शहर वालों को और गांव वालों को 50 लीटर. वाह, मस्त आहे तुमचं काम. काय म्हणावं तुम्हाला? ते गाववाले बयाळ आहे म्हणून झालं, त्यानं पाहिलं गुलाबराव मत मागायला आले. अय गुलाबरावजी, तुम्ही तर पाणी पुरवठा मंत्री होते आणि शहरवाल्याला तुम्ही 75 175 देत होते, आम्हाला 55 कोण देता? विचारत नाही. झंडा मोठा आहे, झंडा, अजेंडे की बात खत्म हो गई है. आणि म्हणून मला वाटतं झेंड्यापेक्षा महत्वाचा माझं म्हणणं कसं आहे, पैशाचा विषय नाही आहे, पण ही अपमान करणारी गोष्ट आहे. आमचे तेंडुलकर साहेब, त्यांनी भारतरत्न तेंडुलकर आहे, मी त्यांचा आदर करतो, त्यांना या देशाचं नाव मोठं केलं, पण ते ऑनलाईन गेमिंगचं जाहिरात करतात. अध्यक्ष शासनाकडून त्यांना पाठवा. तर त्यांनी आता पेटीएम फर्स्ट गेम ऑनलाईन जुगार भारतातील आंध्र प्रदेशाचे बंद आहे, पण तेंडुलकर डायरेक्ट जाहिरात करतात. अध्यक्ष महोदय, थांबवलं पाहिजे. ऑनलाईन गेम मध्ये लोक बर्बाद होत आहे. मी पत्र दिलं तेंडुलकर साहेबांना, सीएम साहेबांना पत्र दिलं. कम अधिक कोण केलं तर ठीक आहे, पण भारतरत्न असणाऱ्या एखाद्या माणसानं ऑनलाईन गेमचं जर जाहिरात करत असेल अध्यक्ष महोदय, तर मला वेबसाईटवर आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांची जाहिरात दिसली. ते बंद केली पाहिजे. हे चांगलं नाही आहे अध्यक्ष महोदय. आपलं नियंत्रण जर असं सुटत गेलं तर पुढं मागं अध्यक्ष महोदय तुमचं आमचं काही खरं नाही आहे. कर्जदार शेतकरी अध्यक्ष महोदय, आता रणजित पाटील साहेब होते आपले पालकमंत्री अकोल्याचे, त्यांनी असं मस्त पत्र पाठवलं का आपलं कर्ज माफ करण्यात आलेलं आहे, तुम्हाला सन्मान पत्र दिलं. देवेंद्रजीचं सही आहे त्याच्यावर. देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि पालकमंत्री, कर्जमाफीचे प्रमाणपत्र हे माझ्याजवळ आहे. अनिल मधुकर मानकर, माफच नाही झालं, तो चक्रा मारून आला. कारण काय झालं माहित आहे काय? फडणवीस साहेब होते तेव्हा शिवाजी महाराज योजना होती, आणि आपण आलो. मग तुम्ही होते मंत्री, मी मंत्री होतो त्याच्यामध्ये, राज्यमंत्री. तेव्हा आपण महात्मा फुले काढली. मग आपण दोघांना काय केलं माहित आहे काय? हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली होती बा योजना, मग त्याच्या आले काही आपण पैसे दिले नाही. तुमचं राजकारण आपल्या लोकांचं, आपण मोठे बदमाश लोक आहे. आणि मग आपण काय केलं? हे तर फडणवीस साहेबांना जाहीर केली शिवाजी महाराज योजना, त्याच्यात काही तरतूद केली नाही कर्जमाफीची, आणि मग आपण जाहीर केली तर त्याचे पैसे टाकून दिले तुम्ही. आता दोघंही मेले ना. महात्मा फुलेवाल्याले पुरेवाल्याले पैसे भेटले तुम्हाला? प्रतापराव खरं आहे ना? हे 25% लोकांना पैसे भेटले नाही. तुम्ही आता हो म्हणा, तुमच्यावर पक्षाचं बंधन आहे, माझ्यावर काही बंधन नाही आहे, काही विषय नाही आपला. जय रामकृष्ण हरी. तुम्ही खरं म्हणाले घबरावता, मला माहित आहे तुम्हाला तिकीट भेटणार नाही, वांदा होऊन तुमचा. आणि म्हणून माझा अध्यक्ष महोदय, तुम्हाला अध्यक्ष महोदय तुम्हाला माहित असेल, तुम्ही हिंगणघाट मधून आले अध्यक्ष महोदय. 25% लोकांना ना महात्मा फुले भेटली ना शिवाजी महाराज भेटली. आता काय झालं? तुम्ही कसा गेम फसवला शेतकऱ्याचा? तुम्ही तलवार घेऊन उभे आहात, हम नाही देंगे पैसे. बँकवाले म्हणते तुला कर्जही माफ झालं नाही, तो म्हणते प्रमाणपत्र भेटलं ना मला, मुख्यमंत्र्याची सही आहे ना, माफ झालं ना. तो म्हणते हे गेलं चुलीत फेकून दिले कागद ह्या मानकरचे. अरे पैसे नाही आले तुझे, तुझं यादीत नाव आहे पण पैसे आले नाही. त्याच्यामुळे काय झालं अध्यक्ष महोदय? नीलचा दाखला भेटला नाही, दुसरं कर्ज भेटलं नाही, कुठं जाऊ? तुम्ही 4 रस्ते बंद करून टाकले शेतकऱ्याचे. पाप आहे ना हे, भरा लागल. तुम्ही जर याच्यावर निर्णय घेतला नाही दादा भाऊ तर भरल्याशिवाय राहत नाही. खाली तो अतिरेक तो कहीं का खत्म होता, वो नहीं रह सकता. यावर निर्णय थे. तुम्ही 50% म्हटलं होतं अधिक. रेग्युलर कर्ज भरणारे कुठे साहेब? आलेच नाही. हे द्यावं लागल. आपण चांगले निर्णय घेतले सरकारनं, आम्ही
त्याच्याबद्दल बिलकुल 10,000 1998चा तो पहिले 45,000 होता, मग तो आता वाजवली बेल. अपक्षमध्ये तर आम्ही एकटाच बोलणार. तुमचं असंच आहे, म्हणजे जसं सामान्य माणसावर पुरा अधिवेशन मध्ये तुम्ही बोलू द्या. नियोजन आज करणं सर्वांचं नावं खूप आहे, सर्वांनी बोललं पाहिजे. कायदा हा गरिबासाठीच आहे अध्यक्ष महोदय, बड़े लोगों के लिए कायदा नहीं है, वो तो रास्ता निकाल ही देता है, काही विषय नाही आहे. आणि मग अध्यक्ष महोदय माझं काय म्हणणं आहे का, तर काय म्हटलं होतं मी का या सगळ्या याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आता एक फायनान्स कोणती पतसंस्था आहे अध्यक्ष महोदय, हे अक्कलकोटची आहे. यानं 2014 मध्ये 33 लाख घेतलं, 9 वर्ष झाले 90 लाख काढलं. 90 लाख त्याचं घरच जप्त करून टाकलं. फायनान्स कंपनीवाले तर कोणाचं ऐकत नाही, चलता चलता गाडी उचलून टाकतं. बीजेपीचा असू दे का, काँग्रेस असू दे का, अजितदादाचा असू दे का, जयेंद्र पाटलाचा असू दे, हा चल चल गाडी वापस दे. काही त्याला नियमच नाही आहे. कलेक्टरला विचारा तो हमारे हाथ में नहीं है बोलते, वो फायनान्स वाले है बोलते, आणि पाकिस्तान से आहे क्या हो. काही बंधनं आपल्याला ठेवा लागेल. आता 95,000 रुपये आपण ज्याचं घर पूर्ण पडलं अध्यक्ष महोदय त्याला आपण देत नाहीये. एक कारभार सांगतो अध्यक्ष महोदय, हा अध्यक्ष महोदय आमचा म्हणजे कसं लाल फिती कशा जबरदस्त असते त्याचं उदाहरण आहे. एल हार्ड अध्यक्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे घटनात्मक पद आहे. हे काही सुट्टीवर गेले अध्यक्ष महोदय, आणि त्याच्या ठिकाणी प्रवीण दराडेले दिलं, प्रधान सचिव पर्यावरण वातावरण बदल काय विभाग यांच्या देण्यात शासनाचं मंडळ हे घटनात्मक पद आहे. हे काही सुट्टीवर गेले अध्यक्ष महोदय, आणि त्याच्या ठिकाणी प्रवीण दराडेले दिलं, प्रधान सचिव पर्यावरण वातावरण बदल काय विभाग यांच्या देण्यात शासनाचा निर्णय घेतला. आता हा रुजवाले आला तर हे प्रवीण दराडे त्याला चार्जेस देत नाही, बसूच देत नाही, कारण हे महत्वाचं पद आहे अध्यक्ष महोदय. आणि मग आम्ही पहा कशी ऑर्डर काढतो, कसे सचिव भारी असतात. त्याचं मोठं उदाहरण आहे. आम्ही जर शेतकऱ्याचं घेऊन गेलो ना, ते कायद्यात बसत नाही. आता इथं कुठं कायदा केला, काय म्हटलं यांनी, हे घटनात्मक पद आहे. अधिकाराचा वापर करून प्रवीण दराडे प्रधान सचिव पर्यावरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कारभार पुढील आदेशापर्यंत राहील. आता हे काय जाते, हे जाते हाट तिथं जाते ते म्हणजे पुढील आदेशापर्यंत. नवीन आदेश काढा माझा, नवीनच प्रकार आहे. म्हणजे हे आपण थांबवलं पाहिजे अध्यक्ष महोदय. एक तर आमच्या रवींद्र चव्हाणनं अशी कमाल केली अध्यक्ष महोदय, आमचे बांधकाम मंत्री आहे, ते पुरवठा मंत्री पण होते. आता राज्यातील धान्य वाहतूक दर ठरविताना 100 रुपये प्रति क्विंटल मध्ये निविदेमध्ये ते धान्य न्यायला तयार आहे. पण आम्ही असे हुशार, वित्त विभाग कसं भारी आहे बघा. आपण मतिमंदाच्या शाळेसाठी गेलो, पैसे नाही आहे, जसं तुम्ही म्हणताना वेळ नाही आहे, तसं ते वित्त विभागवाले काय म्हणतात माहित आहे का, मुद्दा मांडा, पैसे नाही आहे, आर्थिक स्थिती खूप खूप गंभीर आहे. म्हणजे 1500 रुपये आपण दिव्यांगाला पगार देतो, पण ते 3-3 महिन्यानंतर भेटते. तुमचा हा पगार 5 तारखेच्या आत भेटते सचिवाचा. आता इथं वित्त सचिवानं काय गेम केला माहित नाही, कसा काय याला मंजुरात दिली. अध्यक्ष महोदय 100 रुपये प्रति क्विंटलना निविदा तयार असताना, घेणारे तयार असताना 140 रुपये प्रति क्विंटल वाल्याला दिल्या गेली. म्हणजे पूर्ण जिल्ह्याचा जर हिशोब पाहिला तर पर महिन्याला मला वाटतं 100 कोटीचा घपला आहे. आणि उत्तर पाठवलं मला 2 पानाचं, इतकं मस्त उत्तर पाठवलं. हे वाचवलं तर तुम्ही म्हणाल हे आता वाचू नका, 2 पानाचं उत्तर आहे. त्यांनी काय सांगितलं माहित आहे का, का बा डिझेलचे दर वाढले, हे वाढले. अरे पण वाढले असन, पण 100 रुपये घ्यायला तयार आहे ना प्रति क्विंटल ना, तो धान्य पोहोचून द्यायला तयार आहे ना, मग तुम्ही 145 वाल्याला कसं काय देता. म्हणजे या गरीबाची ही योजना जी आहे अध्यक्ष महोदय, 2 रुपये किलो 3 रुपये किलोची, त्याच्यावर करप्शन किती रुपये आहे पर किलोवर ते शोधलं पाहिजे. पण नाव गरीबाचं आहे, आम्ही गरीबाला योजना दिली, पण वाहतुकीमध्ये आणताना त्याचं करप्शन, हे आपल्या सरकारचं असं नाही आहे. हे सगळ्यांनाच केलं आहे. हे पाप काही आपणच करतो असं नाही आहे. हे पाप सगळे तुम्ही आम्ही सगळे आपण याच्यासाठी बसलोय, पाप करासाठीच बसलोय अध्यक्ष महोदय.
चला. आणि म्हणून आपण पाहतोय अध्यक्ष महोदय, नर्सिंगचा मी विषय घेतला, 60% नर्सिंग जागा रिक्त आहे. आपण पाहतोय अधिपाट्य निर्देशिकाच्या जागा 80% रिक्त आहे अध्यक्ष महोदय. आता तिथं डॉक्टर नाही, नर्स नाही, कसं चालणार आहे अध्यक्ष महोदय? संचालक पद आपण दिलं नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपल्याला असे